नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। मेहकर शहरात अतिक्रमण काढण्याच्या धडक मोहिमेला सुरुवात। संत श्री गजानन महाराज मंदिर जवळून अतिक्रमण काढण्याला केली सुरुवात। नगरपालिका, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC यांच्या वतीने संयुक्त मोहीम सुरू। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला 2 एप्रिल पासून नगरपालिका विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC विभाग व इतर विभागाच्या वतीने संयुक्तपणे सुरुवात करण्यात आली। सकाळी 10 वाजल्यापासून नगरपालिकेची हद्द असलेल्या गजानन महाराज मंदिर जवळ असलेल्या खामखेड रोड पासून या अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली। 2 JCB अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्या वतीने अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। मेहकर शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे। मात्र हे रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या सरकारी नाले बांधण्यात आले आहेत त्या सरकारी नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे। त्यामुळे अनेक वेळा रहदारीस अडथळा निर्माण होत आहे। तर मुख्य रस्त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड हा अतिक्रमण मध्येच केलेला आहे। त्यामुळे अनेक दिवसापासून शहरातील सर्व्हिस रोड गायब झाला आहे। सर्व्हिस रोडवर अतिक्रमण झाला आहे अशी ओरड होती। त्यामुळे विविध विभागाच्या वतीने आज 2 एप्रिल पासून संयुक्त अतिक्रमण धडक मोहीम हाती घेण्यात आली असून सरकारी हद्दीत असलेले संपूर्णपणे अतिक्रमण काढण्यात येत आहे। मेहकर शहरातील अंतर्गत रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण सुद्धा काढण्यात येणार आहे। मात्र अतिक्रमण काढत असताना संबंधित विभागाने कुठेही भेदभाव करू नये। गरीब असो किंवा श्रीमंत असो, सर्वांचीच नियमानुसार अतिक्रमण काढले पाहिजे अशी चर्चा मेहकर शहरामध्ये आहे। सर्व मेहकरवासियांना नमस्कार। मी उद्धव फंगाळ। विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण फेसबुक लाईव्ह आलेलो आहोत। आज 2 एप्रिल आपण आहोत मेहकर शहरामध्ये। गजानन महाराज मंदिर आहे या ठिकाणी, जे डोंगर रोडवर गजानन महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी उभे आहोत। 2 एप्रिलपासून मेहकर शहरातील अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। मुख्य रस्ता असो किंवा मेहकर शहरामध्ये रस्त्याच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले असेल त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सर्व विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। आज गजानन महाराज मंदिरापासून म्हणजे नगरपालिकेची ज्या ठिकाणी हद्द आहे खानापूर रोड या ठिकाणाहून सकाळी 9 वाजता अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे। मी तुम्हाला अतिक्रमणचा काही भाग दाखवतो। दोन JCB, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग सर्व या ठिकाणी अतिक्रमण काढणे सुरू आहे।
दादा मागे ते उडून लागले अतिक्रमण में दुकान है क्या तुम्हारी? तो निकाल रहे क्या नहीं? फिर काट लेंगे शासन को सहकार करना पड़ेगा ना। अच्छा, ये बराबर बोलेगा। आज 2 एप्रिलपासून मेहकर शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। संत गजानन महाराज मंदिरापासून म्हणजे नगरपालिकेची जिथपर्यंत हद्द आहे त्या हद्दीपासून अतिक्रमणाला सुरुवात झाली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या नाल्या बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या नाल्यावर अनेकांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्यामुळे रहदारीला थोडाफार अडथळा निर्माण होत असल्याने व शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमण जास्त वाढत असल्यामुळे शहरात असलेल्या सर्व विभागाच्या वतीने एकत्रितपणे ही अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात येत आहे। आज मुख्य रस्त्याचे दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे। संत गजानन महाराज मंदिर ते मुख्य रस्ता
म्हणजे जानेपळ चौक, जिजाऊ चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, लोणार वेस्ट व लोणार फाट्यापर्यंत अशा मुख्य रस्त्याचं अतिक्रमण आज दिवसभर काढण्यात येणार आहे व उद्या सकाळी गावातील इतर काही अतिक्रमण मोहीम राबविण्यात येईल असे आपल्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. संत गजानन महाराज मंदिरापासून ही अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर मी गावात गेल्यानंतर म्हणजे गावामध्ये अतिक्रमण जास्त आहे. गजानन महाराज मंदिराकडे जे अतिक्रमण होतं ते त्यांनी काढत आहेत. आता 1 ते 1.5 तासानंतर ही अतिक्रमण मोहीम गावामध्ये आली मी तुम्हाला त्या ठिकाणचे सर्व लाईव्ह व्हिडिओ दाखवितो. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.